नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर मग आपला 100 दिवस 100 औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस 82वा। तर आज आपण पीएच बॅलेन्सर विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत। ज्या वेळेस आपण शेतीमध्ये फवारणी करतो त्यावेळेस 99% पाणी आणि 1% औषध असते, त्यामुळे 99% पाण्याचा दर्जा हा मेंटेन असेल असे नाही। त्यामुळे योग्य फवारणी होईल आणि पाण्याचा पीएच मेंटेन नसेल तर औषधाचा योग्य परिणाम आपल्याला दिसून येणार नाही। त्यामुळे आपण केलेली फवारणी वायाही जाऊ शकते। त्यामुळे प्रत्येक फवारणी सोबत म्हणजे जसं की तणनाशक असेल, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, टॉनिक असेल, तर तुम्ही प्रत्येक वेळेस पीएच बॅलेन्सरचा उपयोग केलेला हे कधीही चांगलं राहील। त्यामुळे कोणत्या औषधाची फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही पीएच बॅलेन्सरचा वापर करा। शेतकऱ्यांनी कोणतीही फवारणी केल्यास पीएच बॅलेन्सर घेतल्यास तुमची कोणतीही फवारणी वाया जाणार नाही। आणि माझं सर्व शेतकऱ्यांना एक निवेदन आहे की सर्व शेतकऱ्यांनी पीएच मीटर मार्केटमध्ये भेटतं त्या पीएच मीटरचा वापर करून आपल्या पाण्याचा पीएच हा योग्य आहे का पाहूनच पाण्याचा वापर करावा। आणि जो की आपल्या शेतीमध्ये फवारणीसाठी लागणारे पाणी असेल किंवा आपल्या शेतीला देण्यासाठी जी लागणारी पाणी असेल त्याचा पीएच जो असतो तो 6 ते 7.5 हा आयडियल पीएच मानला जातो, जे की पीएच हा जमिनीसाठीही आणि औषध तयार करण्यासाठीही चांगला मानला जातो। तसेच मार्केटमध्ये आपल्याला 100 ml, 250 ml, 500 ml आणि 1 लिटर एवढ्या साईजमध्ये ह्या पीएच बॅलेन्सरची उत्पादने भेटून जातील। आणि ह्याचा प्रमाणाचा वापर पाहता प्रति 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली एवढं तुम्ही हे वापरू शकता। आणि किमतीचा विचार करता मार्केटमध्ये आपल्याला 200 ml चे उत्पादन हे 160 ते 180 रुपयापर्यंत मार्केटमध्ये आपल्याला भेटून जाईल। धन्यवाद।